गोष्टीचं नाव आहे उंदराची टोपी. एक होता उंदीर. तो एकदा रस्त्यावरून चालत होता. चालता चालता त्याला एक कापडाचा तुकडा सापडला. तर तो तुकडा घेऊन उंदराला वाटलं, अरे वा, आता आपण याची टोपी शिवून घेऊया. मग तो एका शिंप्याकडे गेला. शिंप्याला म्हणाला, शिंपी दादा, मला या कापडाच्या तुकड्याची टोपी शिवून द्या. तर शिंपी म्हणाला, चल हट, मी नाही देत, जा. तसा उंदराला आला राग. तो म्हणाला, राजाकडे जाईन, 4 शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेन. शिंपी घाबरला. म्हणाला, नको रे बाबा, नको, आणतो तुकडा, मी टोपी शिवून देतो. म्हणत शिंप्यानं टोपी शिवून दिली. तसा तो उंदीर गेला कोणाकडे? परटाकडं. परटाला म्हणाला, परीट दादा, माझी एवढी टोपी धुवून द्या. परीट खूप कामात होता. तो म्हणाला, नाही रे उंदरा, मला वेळ नाही आता, जा. तसा तो उंदीर म्हणाला, राजाकडे जाईन, 4 शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील व मग मी तुझी मजा बघेन. परीट घाबरला. म्हणाला, नको रे बाबा, नको, आण, मी टोपी धुवून देतो. म्हणत त्याने टोपी धुवून दिली. तसा उंदीर गेला रंगाऱ्याकडे. तो म्हणाला, रंगारी दादा, माझी टोपी छान लाल रंगवून द्या. रंगारी म्हटला, जा, मी नाही देत, जा. तसा उंदीर म्हणाला, बरं, राजाकडं जाईन, 4 शिपायांना बोलवील, ते तुला मारतील व मग मी तुमची मजा बघेन. रंगारी घाबरला आणि त्यानं टोपी छान लाल रंगवून दिली. मग उंदीर गेला गोंडेवाल्याकडे व म्हणाला, गोंडेवाले, माझ्या टोपीला 4 गोंडे लावून देता का? गोंडेवाला म्हणाला, मी नाही देत, जा. तसा उंदीर त्याला पण म्हणाला, राजाकडे जाईन, 4 शिपायांना बोलवेल, ते तुला मारतील, मग मी तुझी मजा बघेन. तसा गोंडेवाला घाबरला आणि म्हणाला, नको रे बाबा, आण, मी टोपीला गोंडे लावून देतो. मग त्याने गोंडे लावून दिले. उंदीर आला. उंदीर खुश झाला. त्यानं टोपी घेतली, डोक्यावर घातली आणि मजेत गाणी म्हणत चालला. तिकडून राजा चालला होता. राजाबरोबर होते शिपाई. राजाने उंदराला बघितलं आणि शिपाईंना म्हणाला, घ्या रे त्याची टोपी हिसकावून. तशी शिपायांनी उंदराची टोपी हिसकावली आणि राजाच्या डोक्यावर ठेवली. उंदीर पळाला आणि पळता म्हणायला लागला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. आता राजाला आला राग. त्यानं डोक्यावरची टोपी काढली आणि उंदराकडे भिरकवली. तशी ती टोपी उंदराने उचलली आणि झटकली आणि पुन्हा डोक्यावर घातली आणि म्हणायला लागला, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. ढुम ढुम ढुमक्क, ढुम ढुम ढुमक्क, ढुम ढुम ढुम. यातून काय शिकायला मिळतं? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बघा उंदीर केवढी साजतो. एवढ्या उंदराने स्वतः विचार करून युक्तीने आपलं सगळी कामं करून घेतली.